पूर्णा शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भंते पयवंश यांच्या मार्गदर्शनाखाली तर नगरसेवक प्रकाशदादा कांबळे यांच्या नियोजनाखाली 24वा भारतीय संविधान गौरव सोहळा पूर्णा शहरात मोठ्या उत्साहात पार पडला। डॉक्टर आंबेडकर नगर येथून भव्य संविधान मिरवणूक काढण्यात आली। त्या मिरवणुकीचे रूपांतर डॉक्टर आंबेडकर चौक येथे सभेत करण्यात आले। यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून प्रतिभा परदेशी कार्यक्रमाचे उद्घाटक प्राध्यापक आदिनाथ इंगोले हे होते, तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तम खंदारी यांची उपस्थिती होती। यावेळी नगराध्यक्ष विमलबाई लक्ष्मण कदम, नगर उपाध्यक्ष मोकिन भोळे, डॉक्टर कपिल करवंदे, नगरसेविका राजनंदिनी पंडित, नगरसेविका पद्मिनबाई एंगडे, वंदना कुलदीपके, नगरसेवक सुनील जाधव, रोप कुरेशी, अनिल खरखराटे, पत्रकार जगदीश जोगदंड, केदार पातरकर, सुधाकर खराटे, डॉक्टर संदीप जोंधळे, गटनेते अब्दुल मुजीब, विशाल कदम आदींची उपस्थिती होती। यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका नगरसेवक यांचा संविधान गौरव सोहळ्याचे मुख्य संयोजक तथा नगरसेवक यांच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। संविधानाचा जागर झाला पाहिजे, संविधानाला घाला घालण्याचा प्रयत्न करतील, संविधानाला विरोध करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा संविधान गौरव समिती ही संविधानाच्या बाजूने संघर्ष करण्यासाठी तत्पर असेल। संविधान लोकांचा श्वास आहे हे पटवून देण्यासाठी संघर्ष समिती काम करीत आहे, असे बोलताना संविधान गौरव सोहळ्याचे मुख्य संयोजक प्रकाशदादा कांबळे म्हणाले। या कार्यक्रमासाठी मोहन लोखंडे, प्राध्यापक अशोक कांबळे, दादाराव पंडित, कॉम्रेड अशोक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड, प्राचार्य केशव जोंधळे, गौतम काळे, धमा जोंधळे, विजय बगाटे, किशन ढगे, त्र्यंबक कांबळे, अमृत कराळे, महानंद गायकवाड, सिद्धार्थ भालेराव, प्रवीण कनकोटे, शिवाजी वेडे आदींनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष श्रीकांत हिवाळे सर यांनी केले, तर यावेळी मोठ्या संख्येने महिला मंडळासह संविधान प्रेमींनी आपली उपस्थिती दर्शवली होती। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे। सर्वप्रथम सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा। संविधान गौरव सोहळा आज पुण्यामध्ये झाला आणि त्याच्यामध्ये मला विचार व्यक्त करायची संधी मिळाली। ही खूप महत्त्वाची वाटली, याचं कारण याच काळामध्ये संविधानावर वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले होत आहेत। त्यामुळे संविधान त्याची सुरक्षा करणं आणि त्या संविधानातला विचारांचा प्रसार होणं ही काळाची गरज आहे आणि त्या निमित्तानं संविधानातला विचार घराघरात पोचला पाहिजे। घराघरात संविधान पोचण्यासाठी ते अभ्यासक्रमात आलं पाहिजे। सर्वत्र संविधानाचा विचार झाला पाहिजे, हा खरं तर आजचा संदेश। काय वाटते असं की तुम्हाला की भीती वाटते की संविधान बदलण्यासाठी लोक? याचं कारण आज देशामध्ये ज्या प्रकारचे सत्ताधारी आहेत ते मुळात त्यांची जी मातृ संघटना आहे RSS नावाची, ही मुळात संविधान विरोधी आहे। त्यांच्या सर्व बौद्धिकांमधून ते संविधान विरोधी संविधान बनत असताना बोललेले लोक आहेत। या संविधानात आपलं म्हणावं असं काही नाही, वेद पुराण याच्यात नाही असं त्यावेळेस त्यांनी टीका केलेली होती। शंकराचार्यांपैकी एक करपात्रीजी शंकराचार्य बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उपोषणाला बसलेले होते, हिंदू कोड बिल पास होऊ नये म्हणून। म्हणजे संविधान निर्माणाच्या काळातच संविधानाच्या विरोधी ज्या शक्ती होत्या त्या आज राजकीय शक्ती बनल्यात आणि देशाच्या सत्तेवर आल्यात। त्यामुळे कधीही नव्हतं एवढं मोठं आव्हान संविधानापुढे आहे। पण जोपर्यंत भारतातला नागरिक संविधानाच्या सोबत आहे तोपर्यंत हे संविधान त्यांना बदलू दिलं जाणार नाही। ही पण काळ्या दगडावरची रेघ आहे। काय आव्हान असेल जनमानसांना? सगळ्यांना हेच आव्हान आहे की संविधानाचे खरे शत्रू ओळखा। संविधान काय आहे, काय आपल्याला हक्क अधिकार देतं, शासन संस्थेचं स्वरूप संविधानामध्ये काय सांगितलंय, इथले पुढारी काय सांगतात ते नाही, संविधानानं इथे शासन व्यवस्था कशी असेल सांगितलंय, इथली लोकशाही कशी असेल ते संविधानाने आपल्याला समजून दिलंय, नागरिकांना नेमके कुठले हक्क अधिकार असतील हे सांगितलेलं आहे, राज्यसंस्थेने कसं काम करावं आणि असं कसं करू नये याचं मार्गदर्शन संविधान आपल्याला करतं। ते प्रत्येक भारतीय नागरिकापर्यंत पोहोचवावं आपण। ते जितकं पोहोचेल तितकं संविधान अधिक बळकट आणि मजबूत होईल। आज संविधान गौरव सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये भव्य प्रमाणामध्ये संपन्न झाला। हा 24वा संविधान गौरव सोहळा होता आणि या सोहळ्याचं औचित्य असं होतं की यावर्षी या शहरामध्ये नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि संविधान गौरव समितीला या सर्व सन्माननीय नगरसेवकांचे आणि जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांचे
सत्कार करण्याची संधी प्राप्त झाली. त्यांनी अत्यंत मोठ्या अंतकरणाने सहभाग नोंदवून आमचा सत्कार स्वीकारला. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. सकाळपासून आमचे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी झटले. या शहरातील सर्व नागरिकांनी संविधान गौरव समितीवर विश्वास टाकला आणि सकाळपासून ते या संविधानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि कार्यक्रम यशस्वी केला. त्याबद्दल मी त्यांचे सर्व शहरवासियांचे मनस्वी आभार मानतो. संविधान गौरव सोहळ्याचा संदेश हाच जाणे गरजेचे आहे. मला असं वाटतं की या संविधान सोहळ्याच्या निमित्तानं या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या हक्काचं संरक्षण होण्याच्या दृष्टीनं त्याचा जागर झाला पाहिजे, त्याला त्याचे हक्क समजले पाहिजे आणि तो त्या हक्कासाठी त्या व्यवस्थेमध्ये तो परिपूर्णपणे संघर्षासाठी तयार झाला पाहिजे अशा प्रकारची मनीषा या कार्यक्रमामध्ये आम्हाला वाटते. या देशामध्ये संविधानाची 77 वर्षे लोटत आहेत, परंतु या देशातल्या सगळ्या नागरिकांपर्यंत मग ते महाराष्ट्रीयन असतील, मग ते आंध्राचे असतील, मग ते तेलंगणाचे असतील, देशाच्या विविध राज्याचे ते प्रतिनिधी नागरिक असतील, त्यांच्यापर्यंत संविधानाची प्रत गेलेली नाही आणि संविधानाची प्रत ही प्रत्येकापर्यंत पोचली पाहिजे. ज्या राज्यामध्ये जे लोक राहतात, ज्या भाषेचे लोक त्या ठिकाणी राहतात, त्या भाषेमध्ये त्यांना संविधानाची प्रत मिळाली पाहिजे आणि त्यांनी ते संविधान वाचलं पाहिजे. खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की हीच संविधानाची क्रांती आहे, संविधानाची ओळख आहे की या देशातला जो माणूस आहे तो संविधानाप्रमाणे उभा राहायला पाहिजे. अशा प्रकारची प्रामाणिक भावना ही पहिल्यापासूनच आमच्या या 24 वर्षापर्यंत आम्ही जोपासत आलेलो आहोत. भविष्यामध्ये सुद्धा हा संघर्ष या संविधानावर जेही घाला घालण्याचा प्रयत्न करतील, संविधानाचा बिमोड करण्याचा प्रयत्न करतील, संविधानाला विरोध करण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा संविधान गौरव समिती ही संविधानाच्या बाजूने संघर्ष करण्यासाठी तत्पर असेल आणि ही समिती जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आणि किंबहुना देशामध्ये सुद्धा संविधानाच्या जागर माध्यमातून संघर्षमय वातावरण निर्माण करण्यासाठी सतर्क असेल. संविधान हाच लोकांचा श्वास आहे हे पटवून देण्यामध्ये संघर्ष समिती काम करत आहे आणि त्यासाठी भरभरून पाठिंबा सगळीकडून मिळत आहे. 24 वर्षापूर्वी पुणेमध्ये जेव्हा हा सोहळा सुरू झाला त्यावेळी अनेक जण म्हणायचे की संविधान गौरव सोहळा घेऊन काय फरक पडणार आहे, संविधानामुळं काय होणार आहे, अशा प्रकारचं बोललं जात होतं. परंतु आज परिस्थिती अशी आहे की संविधान फक्त आपल्या शहरापुरतं मर्यादित न राहता, जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता, राज्यापुरतं मर्यादित न राहता या देशामध्ये सर्वत्र संविधानाचा आवाज निघतो. संविधानाप्रमाणे लोक बोलू लागतात. संविधानाप्रमाणे त्या सरकाराला आपल्या मागण्या मांडण्याचं काम करतात, संघर्षाची भाषा बोलतात. मला असं वाटतं की भारतीय संविधानाच्या गौरव समितीचं हे